प्रश्न क्रमांक 80,508 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातलं महाड हे 97 वर्षापूर्वी पिण्याच्या 4 थेंब पाणी पिण्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं चौदार तळ्याचं ते आंदोलन, आज त्या आंदोलनाला जवळपास 97 वर्ष पूर्ण या ठिकाणी होतात आहे। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण उत्तरात त्या ठिकाणी दिलंय की आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने ते पाणी ज्याच्यावर शेवाळ आलेलं आहे, घाण पाणी झालंय, जनावरे ते पिऊ शकत नाही, तर ते माणसाकरता आपण कशा पद्धतीने शुद्ध करून त्या ठिकाणी पाणी ते देणार आहात। ज्या पद्धतीने आपण मांडणी केली की नगरपालिका आपल्या उपलब्ध निधीमधून त्याचं देखभाल करेल, दुरुस्ती करेल किंवा सौंदर्य कायम ठेवेल, तर नगरपालिकेची खरोखर तेवढी क्षमता आहे का? आणि म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न या संदर्भात आहेत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी तात्कालीन अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह करून चौदार तळे सर्वांसाठी खुले केले। सन 2027 त्याला 100 वर्ष पूर्ण आहेत। सदर तळ्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे, त्याला मान्यता देणार का? पाणी शुद्ध करण्याकरता जसे आपण तलाव धरणाची मोठ्या प्रमाणामध्ये STP बसवून आपण शुद्धीकरण करतो ती पद्धत करणार का? किंवा तसं करता येत नसेल तर इस्रायलच्या धर्तीवर जसं समुद्राचं पाणी गोड केलं जातं ते काही टेक्निक आपण या ठिकाणी अवलंबून आहात का? हे माझे 3 प्रश्न या ठिकाणचे आहेत। आणि त्या जागेचं पावित्र्य कायमचं राखलं जावं आणि त्याचं सौंदर्यीकरण करावं याच्याकरता विशेष ठोक अनुदानाची हे काही आपण योजना सरकार राबवणार का? आणि चौदार तळ्याला 1927 म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, तर त्या सत्याग्रहाला शतक महोत्सवी वर्ष त्या तलावाचं आंदोलन सत्याग्रहाचं आंदोलन शतक महोत्सवी वर्ष शासनातर्फे आपण शासन स्तरावर साजरं करणार का? असे माझे 5 प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संजय गायकवाड साहेबांनी महाडमधील चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये 16/4/2018 1,37,49,100 रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी जे शेवाळं असतं ते तळाला बसलं पाहिजे, ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली। 2021 मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे। आणि आता त्यांनी जे सांगितलं की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे 65,52,00,000चा प्रस्ताव पाठवलेला आहे। समाज कल्याणकडनं तो सामाजिक न्यायाकडे आलेला आहे। HPC समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजूर झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदार तळ्याची सुरू करण्यात येतील। परंतु त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा 7 कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि 7 कोटी रुपयाचा DPR बनवण्याचं काम देखील सुरू आहे। 7 कोटी रुपयाचा DPR बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की महाडचं चौदार तळ्याचं जे ते आपलं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा त्याला आहे, राष्ट्रीय स्मारक आहे ते। चौदार तळ्याचं आंदोलन हे समतेच्या चळवळीतलं एक महत्वाचा असा ते क्षेत्र त्या प्रसंग आहे। अध्यक्ष महोदय, त्या चौदार तळ्याचं राष्ट्रीय स्मारक असताना अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीचं जे चाललंय ते आताच सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी इथं आपल्या पुढे मांडलं की ती उद्ध्वस्त करण्याचं काम तिथं चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, इंदू मिल मधलं जे स्मारक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं काम पुढे जात नाही अशी अवस्था आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत आता कोणी बोलायला तयार नाही, सत्ताधारी, अशा प्रकारची परिस्थिती। अध्यक्ष महोदय, हे सगळे प्रतीक आमची सर्वांची आहेत, देशाची प्रतीक आहेत, आमच्या सर्वांची, बहुजन समाजातले महत्वाचे आहेत। या संविधान देणारं आणि लोकशाही चालवणारे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या बाबतीतली ही अवहेलना हे सरकार करतंय। कुठेतरी असं वाटून जातं जाणीवपूर्वक आमच्या प्रतीकांची अवहेलना केली जाते काय असं आम्हाला वाटतंय। अध्यक्ष महोदय, या सगळ्या बाबतीत तुम्ही कोणत्या पद्धतीचे निर्णय घेणार आहात आणि यांचा सन्मान तुम्ही कसे राखणार आहात, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य थोरात साहेबांनी चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडत असताना अन्य देखील स्मारकांच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली। परंतु हे सगळे अधिकार थोरात साहेब मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याला देखील सगळ्यांना होते, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होते, त्यावेळेच्या सरकारला होते। त्यावेळी जर हे पूर्ण झालं असतं तर सगळे लोकांनी आपल्याकडे देखील आशेनं बघितलं असतं।
आणि चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही. सुदैवानं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आधी पहिली गोष्ट, ही सगळी नावं घेत असताना आपण तिथं किती वेळा गेलो याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यासाठी 65 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी, त्या गाळासाठी मंजूर करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे आलेला आहे आणि तो HPC समोर जाऊन लवकरात लवकर आम्ही मंजूर करू. दुसरं 7 कोटी रुपये तिथल्या सुशोभीकरणासाठी आम्ही दिलेले आहेत, तो देखील DPR आम्ही बनवतोय, ते देखील काम आम्ही मंजूर करणार आहोत. आणि तिथलं चौदार तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी RO सिस्टीम देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही आमचं कुठच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत नाही. उलट प्रलंबित राहिलेली या महनीय व्यक्तींची स्मारक पूर्ण करण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय. विरोधी पक्षनेते खरं तर हे उत्तर आपण पाहिलं